मला आता जसं सांगितलं, कालच्या सभेतले काही जणांनी विषय सांगितला, मला वाटत होतं की विकासावरती बाप्पा मत मागतील, विकासावरती बोलतील, परंतु आश्चर्याचा धक्का बसला की ज्या पवार साहेबांनी सडळ हातानं 30 वर्ष यांना मोठं केलं, त्या पवार साहेबांनाच हे चॅलेंज करायला लागले. ह्याच्यासारखं दुर्दैव काय असेल. आज जयंत पाटील साहेब नेहमी सांगतात, कुणाचाही नाद करा, पण पवार साहेबाचा तेवढा नाद केला की बाद करते. आज तुम्ही सांगितलं की मेहरबानीवरती काही झालं नाही, तुमचं पण पांढरी झाली आणि त्या ठिकाणी कर्तृत्व आहे वगैरे, आणि मग 10-12 दिवस कशाला तिथं जात होता. मला जानकर साहेब इथं बसल्यावर म्हणले, तुम्हाला तर त्याच दिवशी 15 दिवसाखालीच सांगितलं होतं साहेबांनी होय म्हणून, आणि एवढं का लांबवलं. मी म्हणले ह्यांची जरा अपदा बघत होतो साहेब. आज साहेबांनी ज्या पद्धतीनं या माढा तालुक्यावरती विशेष असं प्रेम केलं, परंतु माढा तालुक्यातल्या ह्या लोकांनी मात्र पवार साहेबांच्या अडचणीच्या काळामध्ये पवार साहेबांना सोडून गेले, आणि त्या ठिकाणी आज पवार साहेबांनाच म्हणतात की खालची लोक म्हणत होती, खालचे उमेदवार भैया म्हणले की मी गावागावात गेल्यावर लोक म्हणायची की तुम्ही पवार साहेबाला भेटा आणि तुतारी घ्या, म्हणून आम्ही पवार साहेबाला भेटायला गेलो. आणि मग त्यांनी सांगितलं की मधल्या 2 वर्षाच्या पूर्वी आम्ही ज्यावेळेस पक्षांतर केलं, त्या बाजूला गेलो, त्यावेळेस विकास कामासाठी गेलो. मग त्यावेळेस का हो जनतेला विचारलं नाही? विकास कामं नव्हती, तुमची ईडी आणि सीबीआय थांबवायची होती. तुम्हाला शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढलं होतं, ते दाबायचं होतं. तुम्हाला टक्केवारी घ्यायची होती, रस्त्यामध्ये एकाच रस्त्याची 4 वेळा नारळ फोडून 5 वेळा बिलं काढायची होती. आणि म्हणून तुम्ही त्यावेळेस गपचूप गेला, आणि आता उभारायच्या टायमाला तुम्हाला जनतेने सांगितलं तुम्हाला पवार साहेबांनी तुतारीशिवाय तुमचा उपयोग नाही, म्हणून तुम्ही हेलपाट मारत होता. आज माढा तालुक्याची जर परिस्थिती बघितली लोकसभेला, तर तुम्ही सांगितलं होतं माढा आणि करमाळ्यातनं 2 लाखाचं लीड देतो, लोकांच्या डोक्यातच बसलं आणि ह्यांचं उलटच करून टाकलं. ज्यावेळेस लोकांना गृहीत धरलं जातं, लोकांना त्या ठिकाणी अपमानित केलं जातं, त्यावेळेस मात्र लोक तुमच्या सोबत राहत नाहीत. आज मगाशी बोलताना सांगितलं की भगत सरांच्या वडिलांना त्या ठिकाणी निमगावमध्ये रक्त सांडावं लागलं, आमच्या ताईंचं कुंकू पुसलं. आतकरे सरांच्या सारखं घटना या तालुक्यात कितीतरी घडल्या, आणि या तालुक्यामध्ये नेतृत्व तयार व्हायला लागलं की त्याचा खून करायचा, मर्डर करायचा, मारून टाकायचं, आणि माणसं उभं राहू द्यायची नाही. ही दहशत तुम्ही गेले 30 वर्ष मोडीत काढायसाठीच हा शेतकऱ्याचा पोरगा हातात चाबूक आणि आसोड घेऊन उभा होता. त्यामुळं पुढच्या काळामध्ये कोण जर मला सांगत असेल, मगाशी एक इकडून कोणतरी म्हणलं की एक लय बोलला, लय त्यांच्या नादी लागू नका. तात्या त्याच्याशिवाय पर्याय काय? आणि माझ्यासारख्या सहकार्याला असं वाटतंय की त्या ठिकाणी जर या निवडणुकीमध्ये 30 वर्ष तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी घरी येऊन
उमेदवारी दिली पाहिजे होती. आणि तुम्ही काल बोलताना अप्रत्यक्षरित्या मोहिते पाटील कुटुंबावरती बोलला. मी साक्षीदार आहे. मोहिते पाटील कुटुंबाला खासदारकीची उमेदवारी देत असताना धैर्यशील भैया माढा लोकसभेमध्ये सगळ्याच्याकडे जात होते आणि विचारत होते. आणि मग लोकांनी त्यांना त्या ठिकाणी तसा कौल दिला. आणि धैर्यशील भैयांनी विजयसिंह मोहिते पाटील मोठ्या दादांनी त्यावेळेस निर्णय घेतला आणि पवार साहेबांकडे येण्याचं त्यावेळेस ठरलं. मी त्या ठिकाणी प्रवेशाच्या कार्यक्रमाला होतो. त्या ठिकाणी प्रवेश झाला आणि जेवण झाल्यावर जयंत पाटील साहेबांनी शिवरत्न बंगल्यावर जेवणाच्या टेबलवर एबी फॉर्म दिला. का तर मोहिते पाटलांचं काम होतं म्हणून पार्टी घरी फॉर्म घेऊन आली. तुम्ही साहेबाच्या घरी गेला पण तुम्हाला मिळला नाही. आता आमचं परिचयाचं सरपंच मला फोन करायचं आणि म्हणायचं काय होतंय. मी गाठ पडलं कोणी बी मला विचारलं की म्हणायची काय होतंय तुतारीचं. मी काय म्हणायचो आपलीच आहे. मोहनदास आनंदवली येणार तुतारी आहे. मला सगळे म्हणायचे. पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत मी सांगायचो की तुतारी आली का नाही. आता कशी वाजवायची. 30 वर्षे हा तालुक्यात असलेल्या दहशतीच्या विरोधात आता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडवरती या तुतारीचं अनावरण झालं आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी ठेवून या तुतारीचं अनावरण करत असताना या अन्यायाविरुद्ध तुतारीची फुंकर मारायसाठी तमाम महाराष्ट्र तयार झालाय. माढा तालुक्यात परिवर्तनाची लाट आहे आणि परिवर्तनाची लाट अशा कडक उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी उभा आहे. ही उद्या काही लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की कार्यक्रमाला मनोरंजनाच्या लोक येते ती आणि म्हणून काय मतं पडती ती काय. पण माढा फेस्टिवल त्या ठिकाणी खेळपैठणीच्या वर तर टीका भरपूर केली. त्या ठिकाणी दहीहंडी असेल, बैलगाडी शर्यत असेल, कुस्तीचं मैदान असेल, प्रत्येक ठिकाणी टीका केली. पण ह्या जनतेच्या जीवावरच पवार साहेबांनी आपल्याला तिकीट दिलं. ही म्हणायची कार्यक्रम घेऊन काय मत पडती. त्या कार्यक्रम घेऊन तिकीट घेऊन आलो की. आता कालपर्यंत म्हणायची कार्यक्रमाला गर्दी होती. आता ही गर्दी कशी आहे. आज उद्याच्या 20 तारखेला आपला धपका असा द्यायचा आहे. कालची सभा मला एक जणांना दाखवली. जणू काय शोक सभा असल्यासारखं बसली होती. इथं बघा माणसांचा जोर, उत्साह. आज या जनतेच्या जीवावरती या मतदार राजानं माढा मतदारसंघातला खासदार बदललाय. आता माढ्याचा आमदार बदलायचा आहे. आता माढ्याला नवा खासदार, आता नवा आमदार. माढ्याचा खासदार दमदार धैर्यशील भैया आणि उद्याचा आमदार देखील तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मनातला करायचा आहे. काल त्यांनी सांगितलं की विठ्ठल कारखान्यावरती एवढं कर्ज काढलंय, आता ती कारखाना कसा चालणार. त्याला समर्थ आहे आम्ही. तुम्ही शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढलं त्याचं काय ते बोला. तुम्ही शेतकऱ्याचे सिबिल खराब केलं त्याचं बोला. तुम्ही
तुम्ही कर्जमाफीमध्ये शेतकऱ्याचे पैसे लुटले त्याचं काय करायचं बोला. तुम्ही काटा हाणत होता का नव्हता त्याच्यावर बोलत नाही. तुम्ही विठ्ठल कारखान्यावर बोलत असताना माझा शेतकरी सभासद समर्थ आहे. कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे हे मतदार राजाला कळालंय. आज टीका टिप्पणी करत असताना मी पहिल्या दिवशीपासून आतापर्यंत सांगतोय की आपली लढत ही रणजित शिंदेबरोबर आहे. त्यामुळे आपण दादांवरती बोलायचं ना आणि आम्ही बोलत नाही. ही पहिल्या दिवशीपासून परंपरा जपली आहे आणि तुम्ही मात्र चुकीच्या पद्धतीने सांगताय. आज या बाबतीमध्ये या माढा मतदारसंघातलं विजन मांडलं. त्यावेळेस विजन मांडल्यानंतर तुम्हाला काय मांडायला अडचण होती. 30 वर्ष तुम्ही या मतदारसंघात काय केलं आणि कसं करायचं सांगता आलं नाही. काल ज्यावेळेस मेंढापूरच्या MIDCचा विषय निघाला त्यांनी सांगितलं फॉरेस्टची जमीन आहे आणि ती जमीन मिळत नाही आणि MIDC होत नाही आणि मग दुसरी जमीन बघू. मी आपल्याला साक्षीनं सांगतो की त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याची 300 एकर जमीन बाबळगाव आडीव मधली 1200 एकर सही करून दिलीत. 1500 एकर जमीन द्यायला 2 वर्ष झालं शेतकरी तयार आहेत आणि 15 वर्षानं तुम्ही म्हणता आता जमीन बघू. या गोष्टीचा विचार करण्याची गोष्ट आहे. आज माढ्यामध्ये कुठल्याही शैक्षणिक संकुल नाही. आज मी येतानाच साईनाथ भाऊ रोंगे सरांना फोन केला. सर मी आज सभेला चाललोय अर्ज भरायला लागलोय. इंजिनिअरिंग कॉलेज तेवढं काढा लागते माढ्यात. सर म्हणले तुम्ही जाहीर सभेत सांगा 1 वर्षात इंजिनिअरिंग कॉलेज रोंगे सर इथं काढतो म्हणले. मग तुम्हाला काय झालं बांगड्या फुटत होत्या तुमच्या. समोरचे उमेदवार म्हणले मी जरा कमी बोलतोय. कमी नाही बारीक बोलताय. माझा साधा आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये माढा तालुक्याचं विजन मांडलंय. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या तरुणांना माझ्या इथल्या विद्यार्थिनींना माझ्या इथल्या माता भगिनींना माढा सोडून त्या ठिकाणी शिक्षणासाठी बाहेर जावं लागणार नाही अशी येणाऱ्या 5 वर्षामध्ये सोय करू. माढामध्ये आज आरोग्याचे जे प्रश्न आहेत सोनोग्राफी असेल सिटी स्कॅन असेल MRI असेल आज डायलिसिस असेल कार्डिओक असेल एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी होत असेल ह्या सगळ्या सुविधा येणाऱ्या 5 वर्षात माढा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. काही जणांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 30 वर्ष काम केले रस्ते केले पण खराब झाले. मग 30 वर्षात रस्ते केले असते तर आता मोडून टाकायचं कसं काय बोलावं लागलं तुम्हाला. आणि मग मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की माढा तालुक्यात गेल्या 30 वर्षाचा त्यांनी हिशोब सांगावा. 30 वर्षात जेवढ्या रस्त्याला पैसे आणले त्याच्यापेक्षा आगाऊ 5 वर्षात पैसे आणून एक सुद्धा रस्ता ठेवत नाही. आणि मुरमुर नाही चकाचक डांबरी. काम करायचं म्हणल्यावर प्रामाणिक हेतू आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. त्या ठिकाणी जर आपण टक्केवारी घेऊन स्वतःच्याच घरच्या कंपनीला आणि भाच्याला जर कामं देत असला आणि रस्ता न होताच बिलं निघत असली तर ह्याच्यासारखं दुर्दैव काय असेल. आज एका बाजूला काल कोणीतरी सांगितलं तात्या की मी म्हणलो होतो मागच्या वेळेस तहसील ऑफिसमध्ये वॉशरूम नाही आणि मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तुम्ही येऊन बघा 15 कोटीचं काम चालू आहे. पण 15 कोटीचं काम चालू आहे ही पुढच्या पिढीला होईल ना. आत्ता काय करायचं. आता जर मला सांगा एखादा कारीगडी असता माझ्यासारखा तर लगेचच बाथरूम म्हणलं असतं गप म्हणला असता. पण ती काय जमलं. त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ नाही असं म्हणतोय मी. मग मला सांगा अश्वारूढ पुतळा आहे का हो. आणि त्यांनी सांगितलं उदाहरण कुठलं जाधववाडीचं. आता सीताराम धुमाळ इथंच आहे. कुणी आणली हो परवानगी.
राहिला दुसरा विषय टेमुर्णीचा. त्यांनी सांगितलं आज टेमुर्णीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आलो, पण तो अश्वारूढ आहे का हो? नंबर बिंबर लागला या चष्म्याचा का मिरजोरनं गोळ्या बी आणा लागतील? काय बोलतोय आपण, मी काय बोलतोय, तुम्ही काय बोलताय? आता पहिलं काय झालं, काय म्हणलं की समोरच्याला एकच म्हणा ह्याच्यावर पिठायचे काय का आणि यांना काय कारखाना चालवायला येतं. आता बोलती द्या कसं दाबका दिल्यापासून गपगार. आता आपण 3,500 रुपये म्हणलो होता त्याने म्हणली 1 रुपया. कुणी आवरून खाऊन घ्यायची होती, काय गरज होतं का? आणि वर्ण म्हणजे शिलकीत कारखाना आहे, मग म्हणा ना 4,500. विठ्ठल कारखान्याला कर्ज असताना जर पैसे देऊ शकतोय तर तुम्ही शिलकीतलं गाडी येत नाही, कुठं जाते का बळ? आणि तुम्ही एवढा भारी कारखाना आहे, एवढं सगळं आहे म्हणून सांगताय. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर तुम्ही मल्टी स्टेट करून खाजगी का केला? 47,000 सभासद असं तुम्ही सांगता, साखर वाटता, आणि मताला अधिकार किती लोकांना आहे? मग वरच्या लोकांचं काय? आज आमचे शिवाजी भाऊ कोर्टातनं लढतेत, त्यांना मताचा अधिकार नाही, आणि मग लोकशाहीचा गळा दाबायचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय. आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने सांगताय? कारखान्यावरती मला बोलायचं नाही. माझी विनंती आहे समोरच्या उमेदवाराला, कारखान्यावर जर बोलाल नट बोलट सुद्धा आवडून माहिती आहे सगळं, ना आधी लागून भानगडीत पडू नका. आपली निवडणूक आमदारकीची आहे, विधानसभेचं आहे, विधानसभेवर बोला. कारखान्याचं बोलायला गेला किती कर्ज आहे, कसं काय कुठं कसं कसं खाल्लंय सगळा हिशोब आहे. लय कडू आहे पुन्हा मी हिशोब काढीन सगळा. आमचं म्हणणं आहे कारखान्यावर तेवढं बोलू नका. नसेल तर मग नाईलाज होईल. निवडणूक विधानसभेची आहे. तुम्ही 30 वर्षात काय केलं, 5 वर्षात काय करणार ह्याच्यावरती बोला. माझ्यासारख्या तरुणाला या शेतकऱ्यांनी संधी देण्याचं कारण असं आहे की माझ्या मानेगाव खैराव सिंचन योजनेला गेले 15 वर्ष नारळ फोडून दमलाय तुम्ही. आज वडाची वाडी असेल, आज जाधववाडी असेल, त्या ठिकाणी 22ला तर 100% मतदान करून घेतलं, पण 22ला अजून पाणी दिलं नाही. आज परी ते वाडीला उभारणार आहे म्हणलं की पाणी चालू झालं. आज असे माढा मतदारसंघातली किती तर गाव आहेत ज्याला पाण्या वाचून आज राहिलेत. ती पाणी त्या ठिकाणी शेवटपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी अपप्रचार काय केला जातोय की अभिजित पाटलाला निवडून दिलं तर त्या ठिकाणी आपली योजना बंद पडेल असं सांगितलं जातंय. पण माझं या निमित्ताने एकच गोष्ट आहे, त्यांनी म्हणतायत की अभिजित पाटलाला निवडून दिलं म्हणजे मला त्यांनी मनात आमदार केलंय त्यांच्या. आणि जो माणूस मनामध्ये हरतो तो रणात जिंकू शकत नाही. आपण मनात जिंकलो, त्यामुळे उद्या 23 तारखेला आपणच गुलाल उधळणार. आणि मी त्या योजनेच्या बाबतीमध्ये जाहीर सांगतो, त्यांनी सांगितलं पण ती योजना सरकारची आहे. ती सरकारची योजना कोणीही आमदार झाला तर ती चालवण्याची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. मी देखील प्रामाणिकपणे कर्तव्यानं ती योजना पूर्ण क्षमतेने चालवेल. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आमच्या कारखान्यामार्फत 3 लोक कामाला ठेवलीत, काय 5 लोक ठेवलीत, 10 लोक ठेवलीत. तुमची 3 असली तर माझी 6, तुमची 10 असली तर माझी 20. शेतकऱ्याला पाणी कमी पडू देणार नाही हे वचन मी आज माडेश्वरीच्या दरबारामध्ये देतो. पाण्याच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याचं त्या ठिकाणी ओलिताखाली कसं येईल याच बाबतीत त्याला काम करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी बजावू. आज खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण मी एवढंच सांगतो आपल्याला, ऊसाच्या बाबतीत कुणी अडवू द्या, ऊसाला खंबीर आहे. 8,000चा 14,000 कारखाना केलाय, त्या ठिकाणी सगळ्याचा ऊस नेऊ. 260 करार या भागातनं केलेत, त्यामुळे सगळ्याला त्या ठिकाणी ऊस नेण्याची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी पार पाडू. काटा न हाणता 3,500 3 रुपये भाव देऊ. माझी
या निमित्ताने विनंती आहे, खूप काही गोष्टी बोलायच्यात, परंतु आज सुरुवात आहे. मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की शेजारी धाराशिवला खासदार आहेत ओमदादा, आमदार आहेत कैलास पाटील. दोघांची जोडी कशी आहे? तशी उद्या काळात धैर्यशील बायाची माझी जोडी माडा खासदार आणि माडा आमदार म्हणून जे काय काम पडल ते आम्ही दोघं मिळून त्या ठिकाणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम करू. कोणत्याही दहशतीला, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. आज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने काहीही सांगितलं जाईल, परंतु हे तात्पुरतं आहे. कारण 30 वर्ष तेच बोलून लोक सुद्धा किटली तिथली. त्या आज लोकांना नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि त्यांना ओळखलंय की आज आपण निवडून येत नाही, म्हणून पवार साहेबाच्या दारात जात होती. आणि त्या ठिकाणी मी काल देखील सांगितलं, आज सांगतो की रणजित भैया, आपण परवा अर्ज भरल्यावर सांगितलं की मला आव्हान वाटत नाही. ही समोर बसलेली जनताच तुमचं आव्हान आहे. तुम्ही फक्त उमेदवारी मागे घेऊ नका आता, नाहीतर पळ काढचाल. पुन्हा लोक म्हणतील बी आलोय. त्यामुळं आता तुम्हीच थांबा. कारण मला काल ज्योतिताई खूप वाईट वाटलं. काल बोलताना आज आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगतोय की दादांचा आपण मान सन्मान ठेवू. काल दादांनी बोलताना सांगितलं की रणजित भैया कमी बोलतय पण त्याचा बाप जिवंत आहे. अहो, माझा बाप जिवंत नाही म्हणून तुम्ही बोलायला ह्या गोष्टी अपेक्षित नाहीत तुमच्याकडनं. आज माझ्या आईनं, माझ्या वडिलांनं जी मला संस्कार दिले, काल तुम्ही आल्यावर मी पहिल्यांदा पाया पडलो आणि तुम्ही म्हणताय की बाप तुझा जिवंत नाही. ह्या गोष्टी नका करू. साधा माणूस आहे, साध्या घरातला पोरगा आहे. ही जनता माझी त्या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे. आज कोणत्या तरी गोष्टी बोलून तुम्ही निवडणूक जिंकचाल, हारचाल, परंतु आयुष्यभर त्या ठिकाणी तुम्हाला सल राहील. आज अशा गोष्टी बोलू नका. निवडणुकीपुरती असते, राजकारण राजकारणापूर्वी असतं. परंतु आज आमच्या ज्योतिताईच्या कपाळाचं कुंकू परत आणू शकत नाही. तुम्ही बोलून लोकांची त्या ठिकाणी अशा गोष्टी करू नका. माझी या निमित्ताने एवढीच विनंती आहे की आम्ही विकासावरती बोलायला तयार आहे, विकासावरती बोलूया. मी जाहीर आज त्या ठिकाणी आव्हान करतो की आज उमेदवार म्हणून त्या ठिकाणी तुम्ही असाल, मी असाल, असंच मोठं स्टेज टाकू. तुम्ही बसा, मी बसतो, 100-500 पत्रकार बोलू आणि तुमचं विजन मांडा, माझं विजन मांडा, समोरासमोर एकदा होऊन जाऊ द्या. कारण नसताना दुसऱ्या गोष्टी बोलू नका. आज मुद्द्याचं सोडून तुम्ही दुसरीकडे बोलताय. काल आम्हाला सांगितलं देगावच्या सरपंचानं भाषण केलं. कुठं आहे देगाव सरपंच? आला का पोपट? आलाय की? आता ही माझ्या गावचा सरपंच, आम्ही दोघं वर्गमित्र आहे. आणि काल म्हणली सरपंचानं भाषण केलं. आता माझी सरपंच प्रत्येक गावात असतील यो. मग आज माझी विनंती आहे, वैयक्तिक कुणावरती काही बोलू नये. आज आपल्याला विकासाचा मुद्दा मांडावा, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढूया. आज पवार साहेबांना चॅलेंज देऊन ही निवडणूक अभिजित पाटील विरुद्ध रणजितसिंह शिंदे आहे. ह्या निवडणुकीत तुम्हाला वाटत असेल तर आमचे धैर्यशील भैया विरुद्ध बबनदादा धरा. आमचे मोठे दादा आणि त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांवरती मात्र चॅलेंज द्यायच्या भानगडीत पडू नका. कारण इथं बसलेल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाची अस्मिता पवार साहेब आहेत आणि पवार साहेबाला चॅलेंज करू नका अशी मी नम्र विनंती करतो. निवडणूक मी या निमित्तानं सर्वांना आव्हान करतो की फक्त 20 दिवस राहिलेत.
मी आपल्याला सगळ्याला एवढंच आवेदन देतो की एवढे 20 दिवस माझ्यासाठी द्या, पुढच्या 5 वर्षात तुम्हाला मागं वळून बघू देत नाही. ह्या 20 दिवसात आपण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा आणि तुतारी वाजवणारा माणूस हे मतदान शरदचंद्र पवार साहेबांना हात बळकट करण्यासाठी करायचंय, माढा तालुक्यातली दहशत मोडून काढायसाठी करायचंय. उद्याच्या 20 तारखेला प्रचंड मताने आपण विजय करावं आणि आम्हाला सगळ्याला आशीर्वाद द्यावा.